नारायणगाव मध्ये प्रथमच माझ्या पुरातन दुर्मिळ वस्तूंचा संग्रह हा मांडण्यात आलेला आहे। या संग्रहामध्ये लक्ष वर्षापासूनची अश्मयुगीन कालखंडातील दगडी हातरे, त्याचबरोबर 2200 वर्षापूर्वीच्या सातवाहन राजवटीच्या संपूर्ण लोकसंस्कृतीच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आज मी प्रथमच या नारायणगाव नगरीमध्ये प्रदर्शनात मांडलेले। कालपासून हे प्रदर्शन मांडण्यात आलेले। कमीत कमी आतापर्यंत 3 ते 4 हजार लोकांनी माझ्या प्रदर्शनाला भेट दिलेली आहे। त्यामध्ये सातवाहनकालीन भांडी, तसंच अलंकारे, त्याच्यानंतर कर्णभूषणे, दगडी पाटे आणि ही रोमन संस्कृतीची एक जात आहे। अशा पद्धतीचं जातं जुन्नर परिसरातून फक्त मला अखंड भेटलेले। असा एक अभिमानाची गोष्ट सांगावीशी वाटते की जुन्नर परिसराची खेती ही प्राचीनत्य संस्कृतीशी मिळती जुळती झालेली आहे। जुन्नरचा जो व्यापार चालायचा तो प्राचीनत्य देशामध्ये चालायचा। प्राचीनत्य देशातून जी आयात व्हायची, निर्यात व्हायची ती आपल्या जुन्नरच्या परिसरामध्ये होत असायची। त्यावेळची भांडी, लहान मुलांची खेळणी, त्याचबरोबर हा अंपुळा दाखवण्यात आली आहे। रोममधून कशा पद्धतीचं मद्य, द्राक्षाचं मद्य आपल्या दक्षिण भारतामध्ये येत असायचं त्या पद्धतीचा हा मद्यकुंभ मी दाखवलेले। नंतर विटा दाखवलेले, सातवाहन राजवंशाच्या घराला कशा विटा लागतात त्या पद्धतीचं त्या विटा दाखवलेले। आणि ही संपूर्ण भांडी ही सातवाहन राजवंशाच्या घराण्यातली भांडी, म्हणजे सातवाहन कालखंडातली भांडी। जरी ही फुटलेली भांडी जरी असली तरी ही जुन्नरच्या इतिहासाची मूळ अक्षर आहे। अशा पद्धतीचा हा दुर्मिळ ठेवा माझ्या घराण्यामध्ये कमीत कमी 5 पिढी मी जपते। त्याच्यामध्ये लहान मुलांची खेळणी, भांडी आहे। अशा पद्धतीचा हा माझा सातवाहन कालखंडाचा वस्तूंचा संग्रह, कमीत कमी 3000 वस्तूंचा संग्रह आहे। नंतरचा जो संग्रह तयार होतो तो मध्ययुगीन कालखंडापासून सुरू होतो। तर त्या मध्ययुगीन कालखंडातील काही मोगल काळातील काही वस्तू ठेवलेले, काही त्यांची चित्रशैली दाखवलेली, हे मानपात्र म्हणून दाखवले, दुर्मिळ मानपात्र आहे। त्याच्यानंतर हा निजाम दाखवलेले, हैदराबादचा निजाम धनवान म्हणून त्याची ख्याती, त्याचा तो तांब्याच्या पत्रावरती मुकुटा दाखवलेला आहे। आणि दुसरी एक माझ्या या चित्रशैलीमध्ये मोगलकालीन चित्रशैली अतिशय दुर्मिळ, त्याच्यामध्ये जो अंगरखा दाखवलेला शैलीमध्ये दाखवलेला आहे। अशा पद्धतीचे हे रेशमी कापडावरती चित्र आहे। त्याच्यानंतर हे नैसर्गिक रंगामधील हे सूर्य देवताचे चित्र आहे। अशा पद्धतीचे अनेक अशा वस्तूंचा संग्रह मी केलेले आहे। त्याच्यामध्ये पितळी मूर्ती दाखवलेले, काही दशावतारातली नैसर्गिक रंगातली चित्र दाखवलेली आहे। त्या पोथ्याला संपूर्ण जो रंगकाम केलेले आहे तो नैसर्गिकरित्या केलेले आहे। त्याच्यानंतर हे पोथं दाखवलेले, याला कागदीपट बोलला जातो। एक कागदी पट कमी कमी 25 ते 30-40 फूट लांब आहे। आणि हा संपूर्ण पट हा जुन्नरच्या परिसरामध्ये लिहिलेला आहे। प्रदर्शन कोणाच्या माध्यमातून भरवले, काय निमित्त आहे? आता हे प्रदर्शन काही मित्रमंडळी नारायणगाव मधले आहे, शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने हा भरवण्यात आलेले आहे असं मला सांगण्यात आलेले आहे। जुन्नर नगरीचे सुपुत्र बाबूभाई पाटे यांच्या जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे संपूर्ण नियोजन आखण्यात आलेले आणि हे एवढं भव्य दिव्य असं वस्तूंचं प्रदर्शन आतापर्यंत कधी भरलेलं नाही। कारण का लोकांनी ज्यांनी भेटी दिल्या त्या शस्त्र प्रदर्शन आहे, दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आहे, असा प्रथमच हा दुर्मिळ ठेवा आम्हाला पाहायला मिळाले। आणि जास्त करून माझे मित्र राहुल फुले या व्यक्तीने सुद्धा संपर्कात येऊन हा संपूर्ण संग्रह मांडण्यात परिश्रम घेतलेले। खरं पाहिलं तर त्यांना इतकं श्रेय दिलं पाहिजे की त्यांनी आमची सर्व सोय केलेली आहे, इथं कोणत्याही प्रकारची कमतरता भासून दिली नाही। अशा मित्रपरिवारांचे सहकारी त्यांनी संपूर्ण हे काम केलेले आणि शाळेतली मुलं आता येऊ लागलेले। आतापर्यंत कमीत कमी कालपासून 4 ते 4.5 हजार मुलांनी पर्यटकांनी भेट दिली। धन्यवाद। तर तुम्ही आज शाळेतल्या मुलांना हे प्रदर्शन दाखवण्यासाठी आणलेलं आहे, काय सांगाल? सर, खरोखर आज आनंद होतो हे प्रदर्शन पाहत असताना। सातवाहन काळातील अतिशय दुर्मिळ अशी भांडी या ठिकाणी मुलांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहण्यासाठी मिळाली।
त्याचबरोबर चंदने साहेबांनी हा जो जुन्या शस्त्रास्त्रांचा जो साठा केलेला आहे तो अतिशय दुर्मिळ आहे आणि या प्रदर्शनाच्या माध्यमामधून आमच्या विद्यार्थ्यांना ही दुर्मिळ शस्त्रे पाहण्यासाठी मिळाली, त्यामुळे आम्हाला खूपच आनंद झालेला आहे। 28 मार्च रोजी जो छत्रपती शिवाजी महाराज यांची जी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे, खरं तर राजे शिवराय प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय नारायणगावचे उपसरपंच आणि विद्यमान उपसरपंच आदरणीय बाबूभाऊ पाटे यांच्या प्रयत्नामधून हे प्रदर्शन या ठिकाणी भरवलं गेलं। खरोखर मी बाबूभाऊंना खूप खूप धन्यवाद देते की त्यांच्या माध्यमामधून या छोट्या विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणचं प्रदर्शन पाहण्याची दुर्मिळ संधी प्राप्त झाली। राजे शिवराय प्रतिष्ठान व नारायणगाव ग्रामपंचायत या सर्वांनाच मी खूप खूप धन्यवाद देते। नमस्कार, मी संतोष मुरलीधर चंदने, राहणार चिंचवड। श्री शिवशास्त्रगाथा या प्रदर्शनामार्फत आपण शालेय विद्यार्थ्यांना, इतिहास अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना आणि शिवाय जे पंचक्रोशीतील नागरिक किंवा समाजातील नागरिक यांना प्रदर्शनामार्फत आपण माहिती देत असतो। त्यांना फाल्गुन वद्य तृतीया ही तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती ही 28 मार्चला येते आणि त्या निमित्तानं इथे ऐतिहासिक असं जे नगर आहे जुन्नर आणि त्यामध्ये असलेले नारायणगाव येथील श्री राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान जुन्नर आणि येथील प्रमुख जे ते योगेश बापू पाटे यांच्या आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या सगळ्यांच्या सौजन्याने इथे ही शिवजयंती, वैचारिक शिवजयंती साजरी करण्यात येत आहे। आणि या वैचारिक शिवजयंतीमध्ये इथं 2000 वर्षापूर्वीचे असलेले जे काही सातवाहनकालीन वस्तू आणि ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र, जे ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन इथे भरवण्यात आलेलं आहे। आणि ऐतिहासिक शस्त्रांमध्ये आपण बघाल इथे जे चित्र उपलब्ध आहे ते शिवकालीन शस्त्रांबरोबर इथं जे ऐतिहासिक समकालीन चित्र आहे शिवाजी महाराजांचं, ते चित्रांमध्ये महाराजांच्या हातामध्ये पट्टा, घोप आणि कटोऱ्याची शस्त्र असतात। यंदा 19 फेब्रुवारीला जी शिवजयंती झाली तारखेने, त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जे महाराष्ट्राचं शस्त्र म्हणून ज्याची नोंद इतिहासात केली त्या अशी पट्टा नावाचं शस्त्र या प्रदर्शनामध्ये आहे। आता प्रतापगडच्या युद्धामध्ये जे वापरण्यात आलेली वाघनखा आणि बिचवा ही शस्त्र खास आकर्षण मुलांचं असतं, ती शस्त्र या प्रदर्शनामध्ये आहेत। त्याप्रमाणे विविध प्रकारचे भाले, ज्याला आपण संस्कृतमध्ये कुंत म्हणतो, अश्वकुंत, गजकुंत आणि पदातिकुंत, म्हणजे घोडदळावरनं लढणारे, हत्तीवरनं लढणारे आणि जमिनीवर लढणारे असे विविध प्रकारचे भाले। त्यामध्ये मराठ्यांचं प्रमुख शस्त्र म्हणजे विट, बर्ची आणि सांग हे अत्यंत दुर्मिळ अशी पाहणारे दिसणारे असे शस्त्र या प्रदर्शनामध्ये काही फायर आर्म्स यामध्ये आहेत। त्यानंतर दुसरी जी काही छोट्या तलवारी, त्यामुळे उपलब्ध स्थानांपासून शिवाजी महाराजांनी जे काही आपलं स्वराज्य उभं केलं त्यामध्ये महत्वाचं शस्त्र म्हणजे कुऱ्हाडी आणि गोफण। त्याची आक्रमणाबरोबर संरक्षणाची जबाबदारी असते, त्या संरक्षणासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या ढाली, ज्यामध्ये गेंड्याची ढाल आणि तिथं उंटाच्या प्रकारची ढाल आहे। आणि काही शस्त्र आहेत की ज्याचे तलवारीचे आपण विविध प्रकार बघतो, त्यांच्या मुठींवरनं प्रकार पडतात, पात्यांवरनं प्रकार पडतात। त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणेकडची नायर तलवार, हिंदू इस्लामिक पद्धतीची सुसनपट्टा तलवार, पट्टापान तलवार, नंतर तुमची गोलिया, अशी विविध प्रति शस्त्रांची इथं आहे। आणि या शस्त्रांबरोबर दुसरे महत्वाचे म्हणजे संरक्षणासाठी असणारे शिरस्त्राण, दस्तान आणि दुसरे चिलकत आणि काही जी गुप्त शस्त्र असतात किंवा लहान शस्त्र असतात अत्यंत भेदक मारा करतात। त्यामध्ये माडू, पर्शियन पद्धतीचं कर्द, पर्शियन पद्धतीचं पेशकबद, अरेबिक पद्धतीचं जंबिया, काही तांत्रिक मिळण्यासाठी लागणारे शस्त्र, दक्षिणेकडचे चेलानम आणि महत्वाचं शस्त्र म्हणजे अंकुश। आणि प्रदर्शन आपण का करतो त्याबद्दल दिलेली थोडक्यात माहिती। धन्यवाद। खऱ्या अर्थानं हा जो आपला ठेवा आहे ऐतिहासिक गोष्टींचा, तो अनेक लोकांपर्यंत जायला पाहिजे। त्यानिमित्ताने या प्रतिष्ठानने प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे। काय शुभेच्छा त्यांना काय सांगतो? हो, त्यांना असं शुभेच्छा देतो की अशाच पद्धतीने दरवर्षी वैचारिक शिवजयंती साजरी करा। वेगवेगळ्या प्रकारचे लोकांकडे अनेक संग्रह असतात, काही शस्त्रांचे असतात, नाण्यांचे असतात, स्टॅम्प पेपरचे असतात, बापूजींसारखं दुसरं व दुर्मिळ असं 2000 वर्षापूर्वीची सातवाहनकालीन भांडे असतात। असे अनेक ऐतिहासिक विषय जे काही समाजासमोर यायला पाहिजेत आणि दरवर्षी एक विषयातून तुम्ही जर असं प्रदर्शन मांडलं तर भविष्यातील इथल्या नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना याचा नक्कीच लाभ घेता येईल। या ठिकाणी राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे, काय सांगा? उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी शिवजयंती म्हणून याकडे पाहिलं जातं। राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान पुणे जिल्हा आयोजित संस्थापक अध्यक्ष आणि नारायणगाव नगरीचे माजी लोकनियुक्त सरपंच आणि विद्यमान उपसरपंच योगेश उर्फ बाबूभाऊ पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर ही शिवजयंती कालांतराने पार पडत असते। गेले 17 वर्ष या शिवजयंती उत्सवामध्ये
भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि आपल्या महाराष्ट्राचं एक अनोखं व्यक्तिमत्व, उत्कृष्ट वक्तृत्व शैली असणारे प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील यांचं व्याख्यान दरवर्षी या ठिकाणी आयोजित केलं जातं. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस ही शिवजयंती चालू झाली, पहिल्यांदा 4 ते 5 वर्ष म्हणजे आता गेलं तर 17 वर्ष हा मोठा कार्यक्रम पार पडतोय. परंतु म्हणायला गेलं तर ही शिवजयंती माझ्या मते 24वे वर्ष असेल. या शिवजयंतीच्या उत्सवामध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शन या ठिकाणी दाखवले गेलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास नेमका होता तरी काय, महाराजांचं नेमकं नेतृत्व होतं तरी काय, आपल्या गडकिल्ल्यांचा इतिहास नेमका या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे, ही भूमिका खरं तर सरपंचांनी ठेवली. आणि या ठिकाणी आपण पाहतोय शस्त्र प्रदर्शनचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. विविध शालेयचे विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी शस्त्र प्रदर्शन त्यांना दाखवलं जात आहे. येत्या 28 तारखेला प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील यांचं व्याख्यान देखील 28 मार्चला सायंकाळी 7:30 वाजता पूर्व वेशीपाशी आयोजित केलेलं आहे. तर मी सर्वांना आवाहन करतो की आपण या शिवजयंतीमध्ये मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी व्हावं. त्याचप्रमाणे सकाळी 8 वाजता 28 तारखेला सकाळी 8 वाजता भव्य शिवजयंती रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तरी मी सर्व जिजाऊंच्या लेकींना आणि आमच्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना विनंती करतो की येत्या 28 तारखेला सकाळी 8 वाजता आपण शिवरायांच्या पूर्व वेशीपाशी येऊन या शिवजयंती रॅलीमध्ये बहुसंख्येने उपस्थित राहावं, ही आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. येत्या शिवजयंती उत्सवामध्ये आपल्या सर्वांची एकजूट ही राजांना नतमस्तकेचा मुद्रा असेल, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. जय शिवराय. पाहिलं काय वाटलं? छान. काय काय पाहिलं? सगळं तलवारी, बंदुके, भाले सगळं. अभ्यास झाला तुम्हाला? अभ्यास झाला? हा. कोणाची शस्त्र होती? कोणाची शस्त्राची? शिवरायांचे. अजून तोफे, बंदूक. नाव काय? गणेश विजय बागुल. इयत्ता 4थी. प्रदर्शन पाहिलं आलंय, काय काय पाहिलं? तलवारी, परत तोफे, बंदूक असे, परत इथं दगड असं पाहिलं आम्हाला मिळालं आहे. हा. दुर्मिळ आहे ती. अशफाक हा. That's